पुण्यातील मांजरी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या रागातून आणि मामाच्या नवीन घराच्या बांधकामावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अभिजित बाळू गायकवाड वय 21 हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. त्यांच्या मामाच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने आरोपी बादल विकास नरसिंगे वय 20 याच्या मनात राग होता. मित्राची प्रगती पाहवत नसल्याने तो मामाच्या घराच्या बांधकामावरून वारंवार वाद घालत असे. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अभिजित घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत असताना आरोपी बादल तिथे आला. जुन्या वादाचा राग मनात धरून त्याने अभिजित यांना अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतो असे विचारले असता बादलने जवळच पडलेला दगड उचलून थेट अभिजित यांच्या डोक्यात घातला. हल्ल्यात अभिजित यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. आरडाओरडा ऐकून आजी नंदबाई लोंढे यांनी धाव घेत अभिजित यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी अभिजित गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मांजरी पोलिसांनी आरोपी बादल नरसिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे पुढील तपास करत आहेत. क्षुल्लक राग आणि ईर्षेतून थेट मित्रावरच जीवघेणा हल्ला करण्याच्या या घटनेमुळे मांजरी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.